कॅबिनेट मंत्र्यांकडून अद्यापही राज्यमंत्र्यांना अधिकाराचं वाटप झालं नाही का असा सवाल उपस्थित होतोय। राज्यमंत्र्यांकडून मुख्यमंत्र्यांना कॅबिनेट मंत्र्यांची तक्रार करणारे 2 वेळा पत्र गेलेलं आहे। शिवसेनेच्या कॅबिनेट मंत्र्यांकडून अधिकार दिले जात नसल्याची राज्यमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली आहे। मंत्र्यांकडून सूचना देऊन देखील कॅबिनेट मंत्र्यांकडून मुख्यमंत्र्यांच्या सूचनेकडे दुर्लक्ष केलं गेलंय। सध्या राज्यामध्ये भाजपकडून मेघना बोर्डीकर, माधुरी मिसाळ, पंकज भोयर, राष्ट्रवादीतून इंद्रनील नाईक आणि शिवसेनेकडून योगेश कदम हे राज्यमंत्री आहेत। राज्यमंत्र्यांकडून मुख्यमंत्र्यांना तक्रार अर्ज देताना 2014 साली राज्यमंत्र्यांना काय अधिकार होते आणि आता काय दिले आहेत याची देखील माहिती जोडण्यात आली आहे। 2014च्या तुलनेत आता अतिशय कमी अधिकार देण्यात आल्यानं राज्यमंत्र्यांमध्ये नाराजी आहे, विश्वसनीय सूत्रांनी ही माहिती दिली आहे। निलेश बुधावले आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। निलेश, राज्यमंत्र्यांच्या कोणकोणत्या अधिकारांना सध्या अल्टर करण्यात आलेलं आहे? असे कोण मंत्री आहेत, कॅबिनेट मंत्री, जे राज्यमंत्र्यांना अधिकार मिळू देत नाहीयेत? काय घडतंय मंत्रिमंडळात? प्रज्ञा, खरं तर 5 महिने आता मंत्रिमंडळ विस्तार होऊन झालेले आहेत, मात्र राज्यमंत्र्यांना जे अधिकार देणं अपेक्षित होतं कॅबिनेट मंत्र्यांकडून ते अद्याप देण्यात आलेलं नाही, किंबहुना कमी अधिकार दिलेत आणि त्यामुळेच राज्यमंत्र्यांना नाराजी व्यक्त केलेली आहे। साधारणपणे 2 वेळा राज्यातले जे 5 राज्यमंत्री आहेत त्यांच्या वतीनं मुख्यमंत्र्यांकडे तक्रार देखील करण्यात आली आणि 2 वेळा तक्रारीचा अर्ज देखील देण्यात आलेला आहे। मुख्यमंत्र्यांना देखील संबंधित खात्याचे जे कॅबिनेट मंत्री आहेत त्यांना देखील सूचना केल्यात आणि राज्यमंत्र्यांना अधिकाऱ्यांचं वाटप करा अशा पद्धतीच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। यामध्ये ज्या राज्यमंत्र्यांसोबत आपली बातचीत झाली त्यांचं स्पष्टपणे म्हणणं आहे एकनाथ शिंदेंच्या सोबत असणारे जे कॅबिनेट मिनिस्टर आहेत त्यांच्या वतीनंच अधिकारांचं वाटप होत नाही आणि त्यामुळे आमची कुठेतरी नाराजी आहे असं म्हणणं आहे। साधारणपणे एका राज्यमंत्र्याला 3-3, 4-4 खात्यांची जबाबदारी देण्यात आलेली आहे आणि त्यामुळे त्यांच्याकडून कॅबिनेट मंत्र्यांकडून त्यांना अधिकार देणं अपेक्षित होतं। 2014 साली देखील देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना राज्यमंत्री होते आणि त्यावेळेस ज्या पद्धतीनं अधिकारांचं वाटप करण्यात आलं होतं त्याच्या तुलनेत खूपच कमी अधिकार आता देण्यात आलेले आहेत आणि अजूनही कॅबिनेट मिनिस्टरकडून इतर अधिकार देण्याला टाळाटाळ होते आणि त्यामुळे आमची नाराजी असं त्यांचं म्हणणं आहे। याच्यामध्ये 5 राज्यमंत्री राज्यामध्ये आहेत आणि त्यामध्ये प्रामुख्यानं भाजपचे 3 आहेत। याच्यामध्ये माधुरी मिसाळ, मेघना बोर्डीकर, यासोबतच पंकज भोईर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विचार केला तर इंद्रनील नाईक आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमध्ये योगेश कदम हे राज्यमंत्री आहेत ज्यांच्याकडे गृह खात्याचा पदभार आहे। पंकज भोईर यांच्याकडे ग्रामीणचं गृहमंत्री पद आहे तर इंद्रनील नाईक यांच्याकडे उद्योग आहे, यासोबतच सार्वजनिक बांधकाम आहेत, अशी वेगवेगळी खाती आहेत आणि या सगळ्यांच्या खात्यांमध्ये कुठेतरी अधिकारांचं वाटप होत नाही आणि त्यामुळे एक नाराजीचा सूर आहे। एप्रिल महिन्यामध्ये साधारणपणे या मंत्र्यांकडून पत्र मुख्यमंत्र्यांना देण्यात आलं होतं आणि 11 एप्रिलला त्यांच्याकडून रिव्हर्ट देखील करण्यात आलं होतं आणि तशा सूचना देण्यात आल्या होत्या। निलेश, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। अपडेट जाणून घेत राहू।